मोदींनी सांगितलं सोनं गरज असेल तरच खरेदी करा, जर लग्न कार्य नसेल, कोणता कार्यक्रम नसेल तर सोनं 1 वर्ष खरेदी करू नका. फॉरेन ट्रिपला जायचं असेल तर 1 वर्ष आपल्या इंडियामध्ये फिरा, बाहेर जाण्याचं अवॉइड करा. त्यानंतर पेट्रोल, डिझेल, LPG हे सर्व सांभाळून जपून वापरा. ठीक आहे. तर मित्रांनो, हे जे काही आवाहन केलं आहे हे का केलं आहे हे आपण थोडक्यात बघूया. ज्या वेळी आपण सोनं खरेदी करतो किंवा इम्पोर्ट करतो बाहेरून, आपण फॉरेन ट्रिपला बाहेर जातो किंवा क्रूड ऑइल म्हणजे पेट्रोल डिझेल आपण इम्पोर्ट करतो, त्यावेळेस आपला इंडियन रुपया आपण बाहेर पाठवत असतो आणि ह्या वस्तू आपण इम्पोर्ट करत असतो. ठीक आहे. एवढ्या 1-2 वर्षामध्ये काय झालेलं आहे, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे, म्हणजे रुपया घसरलेला आहे. त्यामुळे आपला जास्त पैसा बाहेर जातो आणि आपली इंडियन इकॉनॉमी आपल्याला जर स्टेबल ठेवायचं असेल तर इंडियातला पैसा इंडियातच राहणं गरजेचं आहे. त्यामुळे काही ह्या गोष्टी लक्षात घ्या की हे आवाहन का केलं गेलेलं आहे. ठीक आहे. देशसेवा फक्त सीमेवर जाऊनच करू शकतो असं अजिबात नाही आहे. आपण घरी राहूनही देशसेवा करू शकतो. तर खरंच गरज असेल तर सोनं खरेदी करा, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा किंवा जिथं अगदी अत्यंत गरज आहे तिथंच तुम्ही वापर करा. तुमच्या पद्धतीनं जेवढ्या गोष्टी करता येतील, जेवढा तुमच्या इंडियन इकॉनॉमीला हातभार लावता येईल तेवढा हातभार तुम्ही इंडियन इकॉनॉमीला लावा. ठीक आहे. बाकी तुम्हाला म्युच्युअल फंडमधील काही गुंतवणूक करायचं असेल तर मी आहेच, मला व्हॉट्सअप करा. थँक्यू.